मित्रांनो, आज मी सोयाबीन भिजवतोय। 1.5 एकर सोयाबीन केलेले साधारण 19-20 दिवसापूर्वी। आज त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे। 2 दिवसांनी त्याला तणनाशक आहे ते फवारायचे आणि त्यानंतर कीटकनाशक फवारायचे। मित्रांनो, 1.5 एकर सोयाबीन केलेलं आहे। शेती करताना काळ्याची सेवा करताना खूप बरं वाटतं, पण एकच दुःख वाटतं की एवढं आपण 3-4 महिने रात्रंदिवस कष्ट करतो, पाणी देतो, त्याला खतं टाकतो, कीटकनाशक फवारतो आणि जेव्हा पीक हातात येतं तर त्या सोयाबीनचा बाजार मात्र आज विचार केला तर 40 ते 42 रुपये। असं अर्थानं खूप वाईट वाटतं। म्हणजे त्याच्या खतं बियाणं मजुरीच्या किमती पाहिल्या तर 2 ते 3 पट आहे। मग तुम्ही म्हणताल सर सोयाबीन कशाला गेलं, दुसरं पीक करायचं। माझ्या समोर इथे 1 एकर कोथिंबीर आहे मित्रांनो, सोडून दिलेले बाजार नाही म्हणून। 1-1, 2-2 एकर काही पालकाचे प्लॉट आहेत, लोकांनी सोडून दिलेले आहेत। आज कांद्याचा विचार केला तर 12-13 रुपये कांद्याचा सुद्धा बाजार आहे। म्हणजे कुठल्याही शेतीच्या मालाला बाजार नाही। आणि हे केवळ का घडतं तर सरकारचं जे धोरण आहे, शेतकरी विरोधी धोरण आहे। हे सर्वसामान्यांच्या विरोधी आहे, शेतकऱ्यांच्या आहे, गरिबांच्या आहे, कष्टकऱ्यांच्या विरोधीचे हे सरकार आहे, लक्षात घ्या। त्यामुळं मी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला विनंती करतो की हा शेतकरी ग्रामीण भागात 90% शेतकरी, तो जर जगला तर उद्या देश जगणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे सरकारनं शेतकरी विरोधी धोरण आहे ते बदलावं आणि कष्टकऱ्यांच्या बाजूने उभं राहावं। धन्यवाद।